सध्या बाजार उठलाय तो नाशिकच्या एका कथित बाबाचा. त्याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात. खरातला पोलिसांनी चांगलंच मारलंय आणि त्याला सुजवल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये त्याला नीट चालताही येत नाहीये. दुसरीकडे खरातने जमवलेली अफाट संपत्ती, त्याचे बंगले, त्याच्या गाड्या याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत. पण ही संपत्ती खरातने नक्की कशी जमवली? त्याचा नेमका धंदा काय होता? तो नेमकं कोणते प्रोडक्ट विकत होता आणि काय धमकी आणि लोकांना भीती घालत होता? हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. खरातच्या धंद्याची सुरुवात झाली एका विशिष्ट जलापासून, ज्याचं नाव होतं ओशनोजल. खरातचं हे ओशनोजल फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध झालं होतं. भाविकांचा असा समज होता की हे जल पिल्यावर अंगात ताकद येते, उत्साह येतो. खरात आपल्या भक्तांना सांगायचा की हे तीर्थ त्याने स्वतःच्या साधनेतून आणि दैवी शक्तीच्या जोरावर बनवलंय. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या ओशनोजलाचं सिक्रेट सांगितलं. अंजली दमनिया यांनी सांगितलं की हे जल तो कसा बनवतो. हे जल बनवण्यासाठी खरात एका मोठ्या भांड्यात एक विशिष्ट ब्रँडचं कप सिरप घ्यायचा, त्यात पाणी ओतायचा आणि मिक्सरमध्ये वाटलेल्या काही शक्तिवर्धक गोळ्यांची पावडर त्यामध्ये मिसळायचा आणि मग हे सगळं मिश्रण बाटलीत भरायचा आणि हे ओशनोजल तयार करायचा. आणि या ओशनोजलच्या एका बाटलीची किंमत होती 50,000 रुपये. हे जल घेण्यासाठी मोठमोठे मंत्री, तिरुपती बालाजी संस्थानचा ट्रस्टी आणि मुंबईतला एक मोठा डेप्युटी कलेक्टर सुद्धा रांगेत असायचे. खरातच्या दरबारात अजून एक गोष्ट चालायची, ती म्हणजे ओशनो प्रे किंवा सिद्ध प्रार्थना. यामध्ये ओम नमो ईशान्येश्वराय हा मंत्र होता. महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवारी ईशान्येश्वराच्या पिंडीजवळ बसून 11 वेळा ही प्रार्थना करण्यासाठी भाविकांकडून मोठी रक्कम उकळली जायची. खरातने मिरगाव शिवारात बांधलेलं ईशान्येश्वर मंदिर हे अंकशास्त्रानुसार बनवल्याचा त्याचा दावा होता. ही विधी खरी वाटावी म्हणून तो एक भयानक चाल खेळायचा. विधी सुरू असताना तो सापाचं नाव घेऊन काही मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तिथे अचानक एक 20 फुटी साप यायचा. तो साप खरातच्या मंत्रावर फणा काढायचा. लोकांना वाटायचं खरातला सापावर सिद्धी प्राप्त झाली आहे, पण प्रत्यक्षात तो साप परदेशातून आणलेला होता आणि तो रिमोटवर चालायचा. त्या सापाचा रिमोट खरातच्या हातात असायचा. कॅप्टनच्या दरबारात येणाऱ्या महिला आणि मुलींना तो त्यांच्या वैयक्तिक अडचणी विचारून जाळ्यात ओढायचा. तो त्यांना सांगायचा की तुला जर तुझं आयुष्य सुधारायचं असेल तर तुला तुझ्या योनीचं शुद्धीकरण करावं लागेल आणि त्यासाठी तुला योनी पूजा करावी लागेल. पूजेच्या नावाखाली खरात स्वतःचं युरिन एका ग्लासमध्ये घ्यायचा, त्यात ओशनोजल मिसळायचा आणि त्या महिलांना ते प्यायला सांगायचा. माझी दैवी शक्ती तुझ्यामध्ये टोचली पाहिजे असं म्हणून तो महिलांशी शरीर संबंध ठेवायला त्यांना भाग पाडायचा. अनेक महिलांनी आता अशी तक्रार केली आहे की तो त्यांना पेड्यातून किंवा पाण्यातून गुंगीचं औषध द्यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. जर एखाद्या महिलेने नकार दिला तर तुझा नवरा मरेल अशी धमकी देऊन तो हे कृत्य सुरूच ठेवायचा. खरातचा अजून एक धंदा होता, तो म्हणजे खोट्या रत्नांचा. तो साध्या भक्तांना 6,000 ते 50,000 रुपयापर्यंत खडे विकायचा. पण सर्वात धक्कादायक म्हणजे अशोक खरात 100 रुपये किलोने चिंचोके विकत आणायचा, त्यांना पॉलिश करायचा आणि हे सिद्ध झालेलं रत्न आहे असं सांगून एका चिंचोक्याची किंमत 1 लाखापर्यंत लावायचा. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो आपल्या भक्त मंडळीमधील श्रीमंत व्यापाऱ्यांचे संबंध महिलांशी जुळवून द्यायचा. एकदा तर त्याने एका व्यापाऱ्याचे संबंध एका महिलेशी जुळवले आणि नंतर ती महिला गरोदर असल्याचा बनाव करून त्या व्यापाऱ्याकडून तब्बल 20 कोटी रुपये उकळले. थोडक्यात सांगायचं झालं तर कॅप्टन खरातने अंधश्रद्धेच्या नावाखाली योनी पूजा, खोटी रत्न, ओशनोजल आणि रिमोटवरचा साप याच्या मदतीने लोकांची पूर्णपणे फसवणूक केली आणि स्वतःसाठी अफाट संपत्ती अशी त्याने गोळा केली. आता त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याच आहेत आणि त्या काळ्या धंद्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. जगामध्ये एवढ्या घटना घडतात तरीही लोक अशा भोंदूबाबाच्या आहारी कसे जातात काही कळत नाही. तर या घटनेबद्दल आणि भोंदूबाबाच्या धंद्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.